हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा। कबीरच्या बोलण्यावर इशिता घाबरत म्हणाली, नाही, मी असं सांगितलं नाही। मी कोणचंही खून करणार नाही। तुम्ही शैतान आहात याचा अर्थ असा नाही की मी सुद्धा तुमच्यासारखी व्हावं। मी जशी आहे तशीच ठीक आहे। मला इथून निघायचं आहे, मला इथे राहायचं नाही। हे बोलून इशिता तिथून पळायला लागली। इशिता पळताना पाहून कबीरने रागाने तिच्यावर ओरडत पुढे सरसावला, पण तेवढ्यात तिथे तमाशा पाहत उभ्या असलेल्या गुंडांपैकी एकाने बंदूक चालवली। गोळी इशिताला लागली असती, पण त्याआधीच कबीरने आपली बंदूक काढून त्या लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली। क्षणातच तिथे गोळ्यांचा आवाज दणाणू लागला। कधी कबीर त्या लोकांवर गोळी झाडत होता, तर कधी ते सगळे मिळून कबीरवर गोळ्या चालवत होते। संपूर्ण वेळ कबीरचे लक्ष इशिताकडेच होते। तो वारंवार मागे वळून तिच्याकडे पाहत होता। भीतीने इशिताने आपले कान झाकले होते आणि डोळे घट्ट मिटले होते। हे पाहून कबीरने संतापाने मुठी आवळल्या आणि वेळ न दवडता गोळीबार अधिक जोरात सुरू केला। काही क्षणातच तिथले सगळे गुंड जमिनीवर पडले। सर्वजण खाली कोसळलेले पाहून कबीरने बंदूक बोटांमध्ये फिरवत इशिताकडे चाल करून गेला। त्या क्षणी तो शैतानापेक्षाही भयानक वाटत होता, जणू यमराजच मृतांना घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर आला होता। इशिताचे डोळे अजूनही मिटलेले होते। गोळीबाराचा आवाज थांबल्याचे तिला जाणवलं, तेव्हा तिने घाबरत डोळे उघडले आणि मागे पाहिलं, पण कबीर कुठेच दिसला नाही। काही गुंड खाईत कोसळले होते, तर काही जमिनीवर तडफडत पडले होते। कबीर नजरेत न दिसल्याने इशिताचे हृदय जोराने धडधडू लागले। तिला वाटलं, कबीर सुद्धा कदाचित खाईत कोसळला असेल। हे विचार करतच ती खाईच्या काठावर आली आणि खाली पाहू लागली। खाई इतकी खोल होती की तिथे उभं राहायलाही तिला भीती वाटत होती, पण कबीरचा विचार करून ती मागे फिरू शकली नाही। ती जोरात कबीरचं नाव घेऊन ओरडू लागली। तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि त्यानंतर तेव्हाच अचानक कुणीतरी तिचा हात पकडून जोरात स्वतःकडे खेचलं। हे इतकं झपाट्याने झालं की तिचा तोल गेला आणि ती खाईत कोसळली असती, पण ज्याने तिचा हात पकडला होता त्याने घट्ट पकड सोडली नाही। आता इशिता हवेत लटकत होती। तिचा एक हात रिकामा लोंबत होता, तर दुसरा हात कबीरने घट्ट पकडला होता। दुसऱ्या हाताने कबीर बंदूक फिरवत होता। त्याच्या चेहऱ्यावरची शैतानी स्मितरेषा स्पष्ट दाखवत होती की तिच्या चेहऱ्यावरचा हा भयाचा भाव पाहून तो आनंदित झाला होता। आणि त्यानंतर कबीरला समोर पाहून इशिताने हायसं वाटलं, पण ज्या स्थितीत ती होती ते जाणवल्यावर तिचा श्वास अडकला, कारण कबीरने जर तिचा हात सोडला तर ती थेट खाईत कोसळणार होती। इशिताचा चेहऱ्यावरचा भीतीचा भाव पाहून कबीरने बंदूक खिशात ठेवली आणि थंड स्वरात म्हणाला, मी सांगितलं होतं ना, तू माझ्यासोबत शिकारीला येशील, पण तू मला नकार दिलास। ती तुझी फार मोठी चूक आहे। आता तुला ती सुधारायचीही संधी मिळणार नाही, कारण मी तुला तो मोका देणारच नाही। आणि त्यानंतर इकडे कदाचित आज नंतर तू घरी परत जाणार नाहीस। ही आपली शेवटची भेट असेल। माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर राहण्याचं स्वप्नही तू पाहू शकणार नाहीस। काळजी करू नकोस, मी कुटुंबाला सांभाळून घेईन। त्यांना सांगेन की तू एखाद्या परक्या पुरुषासोबत पळून गेलीस। मी त्यांना कधीच कळू देणार नाही की तू मेली आहेस। कबीरचं हे बोलणं ऐकून इशिता चकित आणि घाबरलेली म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? मी आधीच सांगितले, मला हे सगळं अजिबात आवडत नाही। तुम्ही शैतान आहात, हे मी कित्येकदा सांगितलंय। मग तुम्ही मला तुमच्यासारखं का बनवू इच्छिता?
मी माझ्या हातांना खुनाने रंगू शकत नाही. मग मी तुमच्या या कृत्यात कसा साथ देऊ? तुम्ही मोठी चूक करत आहात. मला मारून तुम्हाला काही मिळणार नाही. मी तुमचं काहीही वाईट केलं नाही. तुम्हाला जर हवं असेल की मी तुमच्यापासून दूर जावं तर मी घटस्फोट देईन आणि कायमची दूर जाईन. तुम्ही काळजी करू नका. कुटुंबाला मी सांगेन की हा घटस्फोट माझ्या इच्छेने होतोय. त्यांना कधीही कळू देणार नाही की हे तुमच्यामुळं झालंय घटस्फोट. हे शब्द ऐकताच कबीरच्या डोळ्यात संताप दाटला. त्याला इशिताला खाली फेकायचं नव्हतंच. तो तिला फक्त घाबरू इच्छित होता. त्याला वाटलं होतं की ती त्याच्या धाकाने त्याचे सगळे आदेश पाडेल, पण तिच्या तोंडून घटस्फोट हा शब्द बाहेर पडेल हे त्याच्या कल्पनेबाहेरचं होतं. इशिताच्या बोलण्यावर कबीरने दात चावून संतापाने म्हणाला, जर तू मला घटस्फोट देण्याचा विचार केलास किंवा पुन्हा तुझ्या तोंडावरून घटस्फोटाचा शब्द बाहेर काढलास तर मी तुला बेशुद्ध करून या दरीत फेकून देईन. आज मी तुला माफ करतो, पण पुढच्या वेळी चुकूनही घटस्फोटाचा उल्लेख तुझ्या तोंडून आला तर त्याचे परिणाम खूप भयानक असतील. इतकं बोलून कबीरने इशिताला जोराने स्वतःकडे खेचून घेतलं. इशिता इतकी घाबरलेली होती की कबीरजवळ येताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिला या क्षणी अजिबात जाणवलं नाही की ती ज्या माणसाला मिठी मारते आहे तोच तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तिला फक्त कुणाच्या तरी आधाराची गरज होती. कबीरचे दोन्ही हात हवेत अडकलेले राहिले, कारण इशिता त्याला खूप घट्ट धरून होती. जेव्हा कबीरला जाणवलं की ती त्याच्यापासून दूर होणार नाही तेव्हा त्याने आपला हात पुढे केला, पण त्याच वेळी त्याला जाणवलं की इशिताचे अश्रू त्याच्या कपड्यांना भिजवत आहेत. हे लक्षात येताच त्याने तिला स्वतःपासून दूर करत सांगितलं, मी इथून निघतोय. गाडी बाहेर उभी आहे. तूही येऊन बस. काळजी करू नकोस. ॲलेक्स इथेच आहे. तो झाडामागे लपून आपल्याला बघतोय. तू त्याच्यासोबत ये. असं म्हणून कबीर तिथून निघून गेला. कबीरचा अचानक जाणं पाहून इशिता थोडा वेळ चकित झाली. तेवढ्यात तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या मागे उभं आहे. तिने मान वळवली तर तिची नजर ॲलेक्सवर पडली. कबीर म्हणाला होता ते खरं होतं. ॲलेक्स खरंच लपून सगळं ऐकत होता. हे लक्षात येताच इशिता त्याच्याकडे जात म्हणाली, तू खरंच इथे उभा राहून आमचं बोलणं ऐकत होतास? जर तू इथे होतास तर मला वाचवायला का नाही आलास? तुला माहिती आहे का, तो राक्षस मला मारणार होता जर मी या दरीत खाली कोसळले असते तर. तू खूप वाईट आहेस. तुला फक्त तुझ्या मालकाचं ऐकायचं असतं. इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्सचा चेहरा उतरला. त्याला वाईट वाटलं की इशिता त्याची निंदा करते आहे, पण तो काय करणार? तो स्वतःही आपल्या मालकाला घाबरत होता. त्याला मात्र हे कळेना की तो झाडामागे लपला होता तरी मालकाला कसं कळलं की तो ऐकतो आहे. ॲलेक्स गप्प असल्याचं पाहून इशिताला समजलं की तिला बोललेल्या गोष्टींचा त्याला खूप राग आला आहे. त्यामुळे तिने चेहऱ्यावर थोडं हसू आणलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, ठीक आहे, सॉरी, मी तुला ओरडणार नाही. पण मला एवढं सांग, तुला बाहेर जाण्याचा रस्ता माहिती आहे का? कारण तुझा मालक मला जाणून बुजून इथे सोडून गेला आहे. इशिताचं ऐकताच ॲलेक्सच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला. त्याने पटकन मान हलवली आणि आपली शेपटी हलवत पुढे जाऊ लागला. जणू सांगत होता, मी जिकडे जातोय तिकडे माझ्या मागे ये. ॲलेक्सचा इशारा समजून घेऊन इशिता त्याच्या मागे चालू लागली. थोड्याच वेळात ॲलेक्स तिला घेऊन जंगलाबाहेर आला. बाहेर येताच त्यांनी पाहिलं की कबीर गाडीत बसलेला आहे. हे पाहून इशिता गाडीजवळ आली आणि
ॲलेक्ससाठी दरवाजा उघडला. ॲलेक्स आत जाऊन बसला. त्यानंतर दरवाजा बंद करून इशिताही आपल्या सीटवर बसली. दोघंही आल्याचं पाहून कबीरने गाडी सुरू केली आणि तेथून निघाला. रात्रीचा वेळ असतो. सोहेल हातातल्या कॉफीच्या मगकडे बघत विचारात गडलेला होता. तेवढ्यात त्याचा असिस्टंट त्याला म्हणाला, काय झालं सर? तुमची गरम कॉफी बर्फासारखी थंड झाली आहे आणि तुम्ही अजूनही ती प्यायली नाही. सोहेलने मग खाली ठेवत उत्तर दिलं, मला हे जाणून घ्यायचं आहे की अखेर त्या दोघांचा एकमेकांशी संबंध काय आहे. मला असं का वाटतंय की कबीर खन्ना आमच्यापासून काहीतरी लपवतोय. त्याने इशिताचे सगळे डिटेल्स प्रायव्हेट का ठेवले आहेत. आणि त्याचनंतर इकडे सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंटने डोकं हातावर आपटत म्हटलं, सर तुम्ही अजूनही ह्याच गोष्टीत गुंतलेले आहात. मी सांगितलं होतं ना, कदाचित ती त्यांच्या बहिणीची मैत्रीण असेल म्हणून तो तिची काळजी घेत असेल. तुम्ही विनाकारण एवढं मनावर घेतलं आहे. या सगळ्यात तुम्ही हे बघितलंच नाही की तुमच्या जखमा अजून किती खोल आहेत. तुमच्या हातातून आणि पायातून रक्त वाहते आणि तुम्हाला विसर पडतोय की उद्या तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. असिस्टंटचं ऐकून सोहेलने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, हो मला माहिती आहे, पण आधी हे बघ की माझ्यासारखं ब्लड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का नाही. नाहीतर मला पुन्हा परदेशात जावं लागेल आणि जर मी इथून गेलो तर कबीर खन्ना खूप खुश होईल. पण मला त्याला खुश होताना पाहायचं नाही. सोहेलच्या बोलण्यावर असिस्टंट हसत म्हणाला, डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगी नेहमी रक्तदान करायला येते. तिचं रक्त तुमच्या रक्ताशी जुळतं. कदाचित ती मुलगी उद्या पुन्हा येईल. हे ऐकल्यावर सोहेल सोफ्यावरून उठत म्हणाला, जर असं आहे तर डॉक्टरांकडून त्या मुलीची माहिती काढ. जर ती आपले रक्त दान करायला तयार असेल तर आपणही तिची मदत करू शकतो. हे बोलून सोहेल तिथून निघून गेला. सोहेल निघताच असिस्टंट तोंड वाकडं करून म्हणाला, हे किती विचित्र आहेत. कधी तर कोणाची मदत करतच नाहीत आणि कधी तर ओळख नसलेल्या लोकांसाठी धडपड करतात. मी तर त्यांना समजवता थकलोय. त्यांच्या आयुष्यात एखादी मुलगी कधी येईल जी त्यांना खरंच बदलू शकेल. सोहेल मित्तल आणि कबीर खन्ना यांच्या वैरात मी मध्येच अडकलोय. या वैर्यामुळे माझा भाऊ ही बिचारा कबीर खन्नाचा गुलाम झाल्यासारखा राहतोय. तिथे काय चाललं असेल देव जाणे. एकदा मी कबीरशी बोलून घेतो म्हणजे काहीतरी माहिती मिळेल, असं म्हणून असिस्टंट तिथून निघून गेला. इकडे इशिता अनायाच्या खोलीत बसून TV बघत होती, पण तिचं मन मात्र सतत कबीरकडेच वळलेलं होतं. डोक्यात अनेक विचारांची गर्दी होती. अनयानं पाहिलं की इशिताची नजर फक्त TV कडे लागलेली आहे, पण मन मात्र दुसरीकडेच आहे. तिने तिला कोपराने ढकलून विचारलं, मी जाणून घेऊ शकते का तू सध्या कुणाच्या विचारात गुंग झाली आहेस? तू माझ्या खोलीत आल्यानंतर मी सतत पाहते तुझं लक्ष चित्रपटाकडेच लागत नाहीये. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना. आज भाऊ अचानक तुला फिरायला घेऊन गेले होते. हे मला खूपच विचित्र वाटलं. त्यांनी तुझ्याशी काही केलं का? इशिता तिच्या विचारातून बाहेर येत म्हणाली, नाही, तुझ्या भावाने काहीच चुकीचं केलं नाही. ते खूप चांगले आहेत. त्यांनी मला बाहेर फिरायला नेलं होतं. त्यांनी मला खूप काही दाखवलं जे मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. हे ऐकून अनयाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला.
ती इशिताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं ना, माझ्या भावाशी लग्न केलंस तर आयुष्यभर आनंदी राहशील. हो, भाऊ कधी कधी रागवतात, पण थोड्याच वेळात तो राग शांत होतो. मला ठाऊक होतं, एक दिवस नक्की तुम्ही दोघं एकत्र याल. अनयाच्या बोलण्यावर इशिता फक्त स्मित करत तिला बघत राहिली. दरम्यान अधिराजच्या घरी अधिराज कबीर समोर बसून ड्रिंक घेत होता. तेव्हा कबीर दात चावत संतापून म्हणाला, तुला नाही वाटत तू खूप हवेत चाललायस. मी तिला मुद्दाम स्पर्श केलेला नाही. तू म्हणालास की जर मी तिला किस केलं तर मला कळेल की मी तिला टच करू शकतो की नाही. पण मी तिला जाणीवपूर्वक किस करणार होतो का? म्हणूनच मला असं करावं लागलं. जर तिला कळलं की मी तिला किस केलंय तर ती हे सगळं घरच्यांना सांगेल आणि मग किती मोठा गोंधळ होईल याचा तुला अंदाज आहे का? घरचे माझ्यावरच हसतील. ते आधीच इशिताचं समर्थक आहेत. कबीरचं बोलणं ऐकून अधिराज हसत म्हणाला, मला तर आश्चर्य वाटतंय. तू भाभीला किस केलंस आणि त्यांना कळलंच नाही. मी तर सांगितलं होतं प्रेमाने किस कर, म्हणजे भाभीही तुला किस करतील. पण हे तर चुकलंच रे कबीर, तू त्यांना न सांगता किस केलंस. अधिराजच्या बोलण्यावर कबीर डोळे बारीक करून म्हणाला, हो, मी न सांगता केलं, पण त्यात तुझी चूक आहे. तूच म्हणालास ना की हे तपासण्यासाठी किस करावं लागेल. आणि मी कसला किस केला? फक्त तिच्या ओठांवर ओठ ठेवले होते, किस नाही. ती झोपली होती. मी तिला बघायला बाल्कनीत गेलो तर ती थंडीने थरथरत होती, म्हणून मी ब्लँकेट घालून तिला झाकत होतो. पण मग तुझं बोलणं आठवलं आणि मी किस केलं. कबीरचं हे बोलणं ऐकून अधिराज जोरजोरात हसू लागला. त्याला कबीर त्या क्षणी एखाद्या मुलासारखा वाटत होता. कबीरला अशी तक्रार करताना त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यामुळे त्याचं हसू थांबतच नव्हतं. अधिराज हसताना पाहून कबीर चिडून गेला. त्याने मूठ घट्ट आवळत रागाने म्हटलं, पाहिलंस ना, जर पुन्हा हसलास तर तुझे सगळे दात फोडून टाकेन. हे ऐकून अधिराज हसतच म्हणाला, अरे, इतक्या वर्षांनी तू माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलतो आहेस आणि मी? अधिराज म्हणाला, तुला पाहून मला मज्जा येत आहे. खरं सांगायचं झालं तर तुझ्या त्या किसच्या परिणामावरून असं वाटतंय की तू फक्त वहिनीला स्पर्श करू शकतोस. असं म्हणतात ना, काही समस्या अशा असतात की त्यात आपण जगात फक्त काहीच लोकांना स्पर्श करू शकतो. बहुतेक काही लोकांमध्ये तुझ्यासाठी वहिनीच एक आहे. कारण जसं तू म्हणालास, वहिनीला स्पर्श केल्यावर तुला काहीच जाणवलं नाही, सगळं नॉर्मल होतं. पण जशीच तू आजीला स्पर्श केलास तसंच तुला पुन्हा त्वचेची ॲलर्जी सुरू झाली. म्हणजे स्पष्ट आहे की वहिनी तुझ्यासाठी लक्की गर्ल आहे. आता तुला आयुष्यभर तिच्यासोबतच राहावं लागेल. जर ती तुझ्या आयुष्यातून गेली तर तू कधीच बाप होऊ शकणार नाहीस, कारण दुसऱ्या मुलीला तू स्पर्शही करू शकणार नाहीस. हे ऐकून कबीरने डोळे अरुंद करून उत्तर दिलं, मी इथे बाप होण्यासाठी बसलो नाही. कोण म्हणालं तुला की मला बाप बनायचं आहे? प्रचंड वेड आहे. मला फक्त इशिता माझ्या आयुष्यात नको आहे, पण ती माझ्या डोक्यावर बसली आहे म्हणून सहन करतोय. एकतर माझ्या घरचा ॲलेक्स, तो तर तिच्यावर पूर्ण वेडावला आहे. मला हेच समजत नाही की मला सोडून घरातले सगळ्यांना ती मुलगी एवढी कशी आवडते. आधी तर माझे घरचे तिचे गुणगान करत होतेच, आता तर माझा स्वतःचा ॲलेक्स, तो माझं ऐकायचं, माझ्या आदेशानुसार काम करायचा.
तोही तिच्या मागे बावचळला आहे. खरं सांगतो, हे सगळं बोलतानाच मला खूप राग येतोय. जर या क्षणी इशिता माझ्यासमोर बसली असती ना, तर मी तिचा गळाच दाबला असता. म्हणजे कायमचं हे ओझं माझ्या डोक्यावरून उतरलं असतं. हे ऐकून अधिराज हसत म्हणाला, अरे बहिणीचा गळा दाबायचा विचारही करू नकोस, नाही तर तुला कल्पनाही नाही येणार की पुढे तू कायमचा अविवाहित राहशील. आत्तासाठी मी एवढंच सांगतो की पुढच्या वेळी तू बहिणीला किस करशील ना, तेव्हा त्यांच्या शुद्धीत असतानाच कर, म्हणजे त्या तुला परत किस करू शकतील. अधिराजच्या या बोलण्यावर कबीर दात चावून रागाने म्हणाला, पुढच्या वेळी तू किस करण्याबद्दल बोललास ना, तर मी तुझे दोन्ही ओठ शिवून टाकेन. मग ना तुला बोलता येईल ना किस करता येईल. आणि हो, आता माझी समस्या सुटली आहे, त्यामुळे मी पुन्हा तुझ्या घरी येणार नाही. खूप बोलत होतास ना की मी नेहमी तुमच्या घरी येतो, तर आत्ता माझी वाट बघत बस. हे बोलून कबीर संतापाने निघून गेला. त्याला जाताना पाहून अधिराज मागून ओरडला, अरे थांब, किमान माझं शेवटचं वाक्य तरी ऐकून जा. यावेळी बहिणीला जरा आरामात किस कर, म्हणजे त्यांनाही जाणवेल. हे बोलताच अधिराज पोट धरून मोठ्याने हसू लागला. कबीरचा चेहरा पाहून त्याला खूप हसू येत होतं. आज पहिल्यांदाच त्याने कबीरला इतका अस्वस्थ पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये इशिता अनयासोबत क्लासरूमकडे जात होती, तेव्हा एक मुलगी तिच्याकडे येऊन हसत म्हणाली, दीदी, आमच्या कॉलेजमध्ये फेअरवेल होणार आहे, त्यासाठी आम्हाला काही सीनियर स्टुडंट्सची गरज आहे. माझं नाव शीतल आहे, मी 12वीची विद्यार्थिनी आहे. आमचे परीक्षा संपल्या आहेत, म्हणून प्रिन्सिपल सरांनी आमच्यासाठी फेअरवेल ठेवलं आहे. त्यात आम्हाला सीनियर कपल लागतील. तुम्ही मला खूप आवडता, म्हणून मला वाटलं तुम्ही मला मदत कराल. शीतलचं बोलणं ऐकून अनया गोंधळून म्हणाली, कपल? पण आम्ही दोघी मुली आहोत, त्यात इशिता तुला कशी मदत करू शकते? अनयाच्या प्रश्नावर शीतल हसून म्हणाली, इशिता दीदीला डान्समध्ये भाग घ्यायचा आहे. त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत डान्स करावा लागेल. पार्टनर अजून ठरवला नाही, पण जशी ठरवेन तशी तुम्हाला सांगते. मला वाटलं आधी दीदीला विचारावं. शीतलचं बोलणं ऐकून अनया इशिताकडे पाहत म्हणाली, हे इतक्या प्रेमाने सांगते आहे, मग तू का नाही पार्टिसिपेट करत? तुला तर डान्स खूप आवडतो आणि तू खूप छान नाचतेस. खोटं बोलू नकोस, कारण मी तुला अनेकदा घरात नाचताना पाहिले. अनयाच्या बोलण्यावर इशिता आश्चर्याने म्हणाली, नाही, माझ्याकडून होणार नाही. घरात नाचणं वेगळं असतं आणि इथे पब्लिक समोर नाचणं वेगळं. मी खूप घाबरेन, माझ्यात तेवढी हिंमत नाही. हे ऐकून शीतल तिचा हात धरून विनवू लागली, दीदी प्लीज नकार देऊ नका. खूप अवघडीने मला तुमच्याकडून आशा मिळाली आहे. इथल्या अनेक मुलींना मी विचारलं, पण सगळ्यांनी फक्त ॲटिट्यूड दाखवला आणि निघून गेल्या. आमच्यासारख्या ज्युनियरचं कोणी ऐकत नाही. एक तुमच्याकडून आशा घेऊन आले आहे, प्लीज नकार देऊ नका. शीतल एवढं मनापासून विनवताना पाहून इशिताला नाही म्हणणं अवघड वाटत होतं. वरून अनयाही तिला प्रोत्साहन देत होती. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.